नमस्कार. मिशन लसीकरण या चर्चासत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की संपूर्ण देशामध्ये गेल्या 1 वर्षापासून कोरोनाने कहर केलेला आहे आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे साहेब हे आज मिशन लसीकरण या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांच्या बरोबर या सर्व बाबींच्यावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत, हजर आहेत. आदरणीय राजेश टोपे साहेब, नमस्कार. नमस्कार साहेब, महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण एक आरोग्यमंत्री म्हणून गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपण फिरलात, ज्या लॉकडाऊनमध्ये फिरलात, आपण अतिशय बारकाईने सर्व गोष्टी पाहिल्या, तुम्ही हॉस्पिटल्सला व्हिजिट केल्या, कोविड केअर सेंटर्सला व्हिजिट केल्या. ह्या सर्व गोष्टीमुळे एक महाराष्ट्राला अतिशय चांगल्या प्रकाराने कोरोनाला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा कोरोनाच्या प्रादुर्भावापासून लोकांना वाचवण्याच्या संदर्भामध्ये आपण अतिशय चांगल्या मोलाची कामगिरी बजावलेली आहे. ह्याचे आम्ही सर्वजण साक्षीदार आहोत. आता प्रश्न असा आहे की मागच्या काही दिवसामध्ये म्हणजे ह्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये कोरोनाच्या केसेस ह्या पुन्हा वाढू लागलेल्या आहेत. आधी असं वाटत होतं डिसेंबर जानेवारीला की आता महाराष्ट्रातला कोरोना संपलेला आहे, आता जवळजवळ केसेस कमी झालेले आहेत, लोकांनी आपापली सगळी रुटीनची कामं एकदम व्यवस्थित पद्धतीने सुरू केली होती. परंतु अचानक एकदम जानेवारी फेब्रुवारीनंतर कोरोनाने उचल खाल्ली. फक्त एका महिन्यामध्येच आपण मागच्या स्ट्रेनमध्ये जेव्हा पिकलो होतो त्या प्रकारच्या केसेस आता पुन्हा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये एक पुन्हा एकदा खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वास्तविक पाहता 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आपण हे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी कोरोनाचे 2 हात ह्या चर्चासत्राच्या माध्यमाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रमाणावरचा परिणाम, चांगल्या प्रकारचा परिणाम ह्या आपल्या चर्चासत्रामुळे झालेला होता. आणि आता पुन्हा एकदा आपण हे चर्चासत्र यासाठी सुरू करतो आहोत की महाराष्ट्राच्या जनतेला जी काही खरी माहिती आहे, जी काही रिलायबल माहिती आहे आणि ज्या काही लोकांच्या अडीअडचणी, शंका, समज, गैरसमज आहेत, ते सगळे दूर होऊन डायरेक्ट लोकांचे प्रश्न आहेत तेच आपल्यासमोर आणून त्याचं समाधान करावं, हा या चर्चासत्राच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता हा जो कोरोना 2 महिन्यात वाढलेला आहे खूप, आणि तो एकदम कमी झालेला होता, आता हा कशामुळे एक्झॅक्टली जास्त वाढलेला आहे या संदर्भात थोडीशी आपण जरा काही माहिती देऊ शकाल? एक तर मी भारतीय जैन संघटनेचं आणि आपल्या स्वतःचं सुद्धा मी मनापासून आभार मानेल की महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे सरकारच्यासाठी सुद्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं राज्याच्या जनतेसाठी आपण हा एक महत्त्वाचा उपक्रम हातात घेतलेला आहे. हे जे काय आपण लिहिलं आहे मिशन लसीकरण, मला वाटतं हा आत्ताच्या दृष्टिकोनातून आपण नीड ऑफ ॲन आवर म्हणतो तसं आजच्या वेळेची, काळाची सध्यात महत्त्वाची गरज आहे. आणि लोकांना असलेले जे त्यांच्या मनातले प्रश्न आहेत त्या संदर्भातील उत्तर मिळालेच पाहिजे. आणि आपण जे प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये 2 शब्द मला महत्त्वाचेच वाटले की आपण म्हणतायत की संख्या वाढत असल्यामुळे लोकांच्या मनात एक भीती निर्माण झालेली. तर सर्वप्रथम मी माझ्या महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाला एवढंच सांगेल की भिण्याचं काही कारण नाही. आपण सगळे लढवय्ये लोक आहोत. कुठल्याही कारणाने पॅनिक होण्याचं काही कारण नाही. जरूर संख्या वाढती आहे. महाराष्ट्र हे एक इंटरनॅशनल काही कॅपिटल, फायनान्शियल कॅपिटल असलेले शहरं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. मुंबईसारखं आहे, पुण्यासारखं आहे, नागपूरसारखं आहे. या शहरांमध्ये हजारो पॅसेंजर्स रोज बाहेरच्या देशातून येतात आणि मग ते आपापल्या सिटीजमध्ये सुद्धा जातात, या मेट्रो सिटीजमध्ये. त्याचा एक मोठा परिणाम निश्चित प्रकारे आहे जो अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. आणि मी हे जबाबदारीने सांगेल की जर तुम्ही महाराष्ट्र हे ॲब्सल्यूट नंबरमध्ये जरूर जास्त असू शकेल, परंतु आता जर ग्रोथ रेट बघितला दर 10 लाखाच्या मध्ये किती पॉझिटिव्ह आहेत, तर आपल्या देशामध्ये महाराष्ट्र 7व्या नंबरला आहे. म्हणजे दिल्ली आहे वर, गोवा आहे वर, पुंडुचेरी वर आहे, केरळ आहे, चंदीगड आहे, लडाख आहे. ह्या काही शहरं आणि राज्य आहेत की जे वर आहेत दर मिलियनमध्ये. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा मला हे सांगायचं आहे की मागच्या आठवड्यातली जर ग्रोथ बघितली तर सिक्कीममध्ये जवळजवळ 650% तिथे वाढ आहे मागच्या आठवड्यात त्यांच्या असलेल्या याच्यामध्ये.
लडाखमध्ये 450% आहे. आणि अन्य जर राज्य तुम्ही बघितले, साधारण तुम्ही जवळच्या आपल्या कर्नाटक आणि तामिळनाडू बघितलं, तर तिथेही 120% वाढ साधारण त्या ठिकाणी आहे. हिमाचलमध्ये 183% वाढ आहे आणि महाराष्ट्रामध्ये 80% वाढ आहे. तर मला असं म्हणायचं की वाढमध्ये आपण मागच्या आठवड्यातली ग्रोथ जर आपण बघितली, तर त्याच्यामध्येही आपल्यावर बरेच राज्य आहेत. सगळ्यात महत्त्वाचं मागच्या काही म्हणजे जसं आपण जुलै, ऑगस्ट किंवा ऑक्टोबरपासून हां. आपण हळूहळू ओपन अप केलं, हं. इकॉनॉमी ओपन अप केली. जशी आपण सगळे आपला जो काही उद्योग आहे, व्यवसाय आहे, तो हॉटेल्स आपण आहेत, थिएटर्स आहेत, हॉटेल्स सगळं सगळं ओपन अप केलं आणि एक एक नॉर्मल्सी आणण्याचा प्रयत्न केला. हं. हे नक्कीच आहे की त्या काळामध्ये लोकांनी जे खऱ्या अर्थाने अत्यंत कडक शिस्त पाळायला पाहिजे होती, ती पाळत नाही. आपण वारंवार सांगतो. आपण आपण IEC ज्याला इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन हे मोठ्या पद्धतीनं करतो. फाईन्स मोठ्या पद्धतीनं लावतो. आज जवळ-जवळ 20-20 लाख लोकांना मुंबईत फाईन झाला. इथे जवळ-जवळ 10 कोटी रुपयाच्या वर पुण्यामध्ये आपण म्हणजे फाईन म्हणून वसूल झालेले. तर एक नक्की आहे की मधल्या काळामध्ये ह्या गोष्टी पण एक त्याला जसं मी इंटरनॅशनल सिटीज आपल्या काही राज्यामध्ये मोठ्या पद्धतीने आहेत, जिथे आज आता संख्या खूप मोठी वाढलेली दिसते. तर त्याच्या व्यतिरिक्त ओपन अप झालेली इकॉनॉमी, अर्थकारण जी. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याला सप्लिमेंट केल्या किंवा कारणीभूत ठरल्या. तिसरी गोष्ट मला आणखीन एक सांगायची की महाराष्ट्र राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी एक जबाबदारीने सांगेल, माननीय मुख्यमंत्री सुद्धा या बाबतीत खूप कटाक्षाने आम्हालाही सांगत असतात आणि सगळ्या प्रशासनालाही सांगत असतात की अत्यंत पारदर्शकता ही आपल्या कोरोनाच्या संबंधित आपल्या प्रशासनाची असली पाहिजे. मग ज्यामध्ये आता सेंट्रल टीमनी सांगितलं आपल्याला ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग करा. तर ट्रॅकिंग, ट्रेसिंगमध्ये महाराष्ट्र खूप ॲग्रेसिव्हली काम करतो. जी. त्यामुळे टेस्टिंग अधिक होते. टेस्टिंग अधिक होते. आता टेस्टिंगमध्ये सुद्धा माननीय प्रधानमंत्री महोदयांनी फार स्पष्ट सांगितलं की UPमध्ये असेल किंवा केरळामध्ये असेल किंवा अन्य राज्यामध्ये असेल, 100 टेस्टिंग जर झाल्या, तर त्यामध्ये 90% टेस्टिंग ह्या रॅटच्या आहेत, म्हणजे रॅपिड अँटिजन टेस्टच्या आहेत, की ज्याच्याबद्दलची ऑथेंटिसिटी तेवढी नाही आहे. परंतु आपल्या राज्यामध्ये मात्र 75% पर्यंतचे टेस्टिंग्स आपले हे RT-PCR आहेत आणि त्यामुळे आपण ते महत्त्वाचं का हे आहे की आपण पारदर्शकपणे त्यांनी जे सांगितले ते करतोय. आता जिथे ज्या राज्यांमध्ये टेस्टिंगच होत नाही, त्यामुळे रिपोर्टिंग पण होत नाही, ट्रॅकिंग ट्रेसिंग पण होत नाही. तर हे सगळ्या गोष्टी मला काही दुसऱ्या राज्यांबद्दल काहीच बोलायचं नाही. फक्त मला हे म्हणायचं आहे की आम्ही पारदर्शकपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आहोत. राज्यामध्ये 1,500-2 हजारच्या वर केसेस नव्हत्या. आता त्या वाढल्या आणि त्यामुळे कमी झाल्या. त्यावेळेसही आम्ही ते सांगितलं आणि आताही जे आहे ते आम्ही निश्चित प्रकारे सर, ज्या आपण कमी झालत्या राज्यामध्ये 1,500-2 हजारापर्यंत आल्या आणि परत ह्या ज्या काय वाढतात, हा स्ट्रेन चेंज झाल्यामुळे वाढलेले आहेत की काय याच्याबद्दल? 3 स्ट्रेन आहेत. हं. एक ब्राझीलची स्ट्रेन आहे, UKची स्ट्रेन आहे, साऊथ आफ्रिकेची स्ट्रेन आहे. हं. परंतु त्याच्या संबंधित आपल्या इथला विषय नाही आहे. मला असं म्हणायचं की सध्याचा स्ट्रेन किंवा सध्याची जी काही सर्ज आपण पाहतोय, पहिल्यात आणि दुसऱ्यात फरक जर बघितला तर सगळ्यात मोठा तुम्हाला फरक हा दिसेल की आपल्याला लक्षणं नसलेली टक्केवारी ही खूप मोठी आहे. नाही, ते मान्य, म्हणजे परंतु हा जो आहे, म्हणून हा तोच स्ट्रेन ट्रेन वेगळा आहे. तोच माझं तेच म्हणणं आहे की मला तेच सांगायचं आहे की सध्या आपल्याला मोठ्या पद्धतीनं एसिम्प्टोमॅटिक केसेस दिसत आहेत, लक्षणं नसलेले केसेस आहेत. त्यांना अगदी सर्दी खोकल्यासारखं किंवा आपल्या त्याला फ्लूसारखं नॉमिनल लक्षणं असतात किंवा लक्षणंही नसतात. माइल्ड आणि अत्यंत मॉडरेट टाईपचे पेशंट्स जास्त आहेत आणि 10% आत म्हणजे ज्याच्यात आपण ऑक्सिजन लागणारे, क्रिटिकल होणारे हे पर्सेंटेज अगदीच कमी आहे. 2-3% 4% आहे. पण मला मुख्यतः हे सांगायचं आहे की हा जो काही हा मोठा बदल म्हणजे त्यामुळे CFRवर मोठा परिणाम होतो. केस फॅटॅलिटी रेट जी आहे ती सध्या 0.4% आहे, जी महाराष्ट्राची एकेकाळी 2.5%च्या वर होती. ती आता 0.4 म्हणजे अर्ध्या टक्क्याच्या दरम्यान आली आहे, म्हणजे 1%च्या कमी आहे एवढं मी सांगेल. तर त्यामुळे हा परिणाम आहे. त्यामुळे अशी घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. परंतु म्हणजे आज जर आपण बघितलं तर बेड्स उपलब्ध निश्चित प्रकारे सगळीकडे ज्याला आपण म्हणू क्रिटिकल पेशंट्स जे आहेत त्यांना सगळ्यांना उपलब्ध आहेत आणि बाकीचे जे काही म्हणजे होम आयसोलेशनचे पेशंट्स मोठ्या पद्धतीने आहेत. कारण
एसिम्प्टमॅटिक किंवा लक्षणं नसलेले ॲक्टिव्ह पेशंट्स खूप जास्त आहेत. म्हणून होम क्वारंटाईन किंवा होम आयसोलेशनचे पेशंट जास्त आहेत आणि हॉस्पिटलाइज झालेले कमी आहेत आणि हॉस्पिटल जरी असले तरी ऑक्सिजन लागतंय किंवा ICUमध्ये ॲडमिट व्हावंच लागतंय, असे पेशंट्स कमी आहेत. साहेब, आधीचा जो काही स्ट्रेन होता त्याच्यामध्ये जेव्हा आपण सर्वजण पाहत होतो की एका घरामध्ये जर 15-20 लोक असतील तर 2-3 लोकांना करोना बाधित होत होता, बाकीचे लोक तसे जास्त बाधित होत नव्हते आणि ते पटकन आपण आयसोलेट करत होतो आणि त्याच्यामुळे तो करोना वाढत नव्हता. परंतु ह्या नवीन स्ट्रेनचं बिहेवियर असं काही दिसतंय जनरली की एका घरामध्ये जर 15 लोक असतील तर 10 लोक पटकन बाधित होत आहेत. हा एक मोठा फरक आत्ता दिसतोय. तर हा जो फरक दिसतोय म्हणजे त्या करोनाच्या बिहेवियर म्हणजे त्या स्ट्रेनच्या बिहेवियरमध्ये चेंज झाल्यामुळे हा फरक पडतोय की दुसरं अजून काही कारण आहे? नाही, नक्कीच तुम्ही म्हणतायत ते तुमचं निरीक्षण अत्यंत बरोबर आहे आणि आपण जर बघितलं तर याला आपण असं म्हणूया की इन्फेक्टिव्हिटी रेट म्हणजे संसर्गाचा जी गती आहे Correct. ती नक्कीच वाढलेली आहे आणि संसर्गाची गती वाढली आहे, परंतु त्याच्यामधली जी व्हिरुलन्स म्हणू व्हायरसचा व्हिरुलन्स म्हणजे त्याच्यामधला जो खऱ्या अर्थाने आजाराचा जो गंभीर परिणाम असतो तो कमी दिसतो, म्हणून आपल्याला मृत्यूदर कमी दिसतो. परंतु इन्फेक्शन वाढतंय, इन्फेक्टिव्हिटी रेट वाढतोय, संसर्ग मोठ्या पद्धतीनं होतोय आणि हा फरक या सेकंड सर्ज मधल्या व्हायरसच्या केसेसमध्ये नक्कीच जाणवतो. मग आता जसं हा केसेस वाढत आहेत तसं सर्वसामान्य म्हणजे आम्हाला किंवा असं वाटतं की जितक्या केसेस वाढतील तितके मृत्यू वाढतात की काय, अशा प्रकारची एक भीती लोकांच्या मनामध्ये आहे. तर पूर्वीच्या ह्याच्यामधला मृत्यूदर आणि आत्ताच्या ह्याच्यामधला मृत्यूदर ह्याच्यामधलं थोडंसं जरा काही आपण कॅल्क्युलेशन सांगू शकाल? एकदम बरोबर आहे की ह्या सध्याची परिस्थितीमध्ये मी जसं म्हणालो की लक्षणं असे आहेत की एसिम्प्टमॅटिक म्हणजे अजिबात लक्षण नसलेले जे पेशंट्स आहेत ते 85% जी, आणि मग उर्वरित 15% लक्षणं आढळतील तुम्हाला की बाबा तुम्हाला खोकला, सर्दी, जे नेहमीचे लक्षण आहेत, ताप आहे वगैरे, अंगदुखी आहे वगैरे, ह्या सगळ्या लक्षणं आहेत. आणि मग किती लोक क्रिटिकल होत आहेत तर त्याची टक्केवारी फार कमी आणि त्याच्यामुळे CFR ज्याला म्हणू आपण तो फार कमी. आता अलीकडे जर तुम्ही ह्या दीड महिन्यातला जर CFR बघितला तर हा 1%च्याही कमी आहे, म्हणजे 0.5 वगैरे वगैरे CFR आहे, म्हणजे मृत्यू दर ज्याला म्हणू आपण, आणि तो पूर्वी 2.5% वर असायचा. अच्छा, हा मोठा म्हणजे इतका मोठा फरक पडला. हा मोठा फरक आहे, म्हणजे हा जवळजवळ फ्लू सारखाच झाला. बिलकुल. परंतु पूर्वीचं ज्याच्यामध्ये पूर्वी जसं आपण सांगितलं की पूर्वी समजा जसे एसिम्प्टमॅटिक लोक होते आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये घरामध्ये जर 2 लोकांना झालं आणि बाकीचं चेक केलं तर कुठल्याही प्रकारचे सिम्प्टम नाहीत परंतु ते पॉझिटिव्ह येत आहेत. तर त्याच्यामुळे ही संख्या खूप जास्त दिसते असा त्याच्यातला एक अर्थ आहे. बिलकुल बिलकुल. म्हणून घाबरून जाण्याची परिस्थिती नाही, परंतु सजग राहायला पाहिजे, जागरूक राहायला पाहिजे आणि आपण कुठल्याही परिस्थितीत जर आपल्याला थोडंही लक्षण दिसलं किंवा आपण एखाद्या पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह म्हणजे आपण पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात असलो, सानिध्यात असलो, फॅमिलीचे मेंबर असलो, हाय रिस्कमध्ये असलो तर त्वरेने आपलं टेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. टेस्टिंग केल्यानंतर जर पॉझिटिव्ह असेल तर आपण समाजहितासाठी, लोकहितासाठी आपण आपलं आयसोलेट होणं किंवा क्वारंटाईन होणं, अलगीकरण किंवा विलगीकरणमध्ये राहणं हे फार गरजेचं आहे. आणि ज्यांना काही लक्षणं आढळलेच तर पटकन आपली टेस्टिंग करून घ्यावी आणि लवकर निदान होणं या कोरोनाच्या आजारासाठी फार गरजेचं आहे, जेणेकरून लवकर ट्रीटमेंट होते, लवकर निदान, लवकर ट्रीटमेंट, आणि त्यामुळे आपण लवकर बरे होऊ शकतो. अन्यथा जर उशीर झाला, डिले झाला तुमच्या लक्षण टेस्टिंगमध्ये आणि उपचारामध्ये तर मग मात्र केस हाताच्या बाहेर जाऊ शकते. पण साहेब, आता जसं आपण स्प्रेड होतो असं म्हणतो आणि ते दिसते सगळीकडे, पण मग आता जसं आता आमचे काही एक्सपिरियन्सेस असे, आता धारावीला आम्ही मागच्या वेळेस काम करतो, आत्ताही काम करतोय. धारावी अशी 0पर्यंत आली होती, परंतु ज्या पद्धतीने बाकीच्या ठिकाणचा कोरोना वाढतोय तसा धारावीचा काही खूप पीक झालेला दिसत नाही. 15-20 केसेस रोज दिसत आहेत. मग प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी स्लम्स एरिया आहेत त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जसा बाकीच्या ठिकाणी वाढतोय तसा वाढताना दिसत नाही आणि मग सोसायट्यामध्ये, बिल्डिंग्समध्ये, इमारतीमध्ये खूप वाढताना दिसतो. तर हे काही थोडंसं आम्हाला लक्षात येत नाही. याच्यात मला असं वाटतं की एकतर 2 गोष्टींना हे होतं. एक, आता सिरो सर्व्हिलन्स मुंबई महानगरपालिका करून घेत आहेत. त्याचा रिपोर्ट एक 2-4 दिवसाच्या आत बाहेर येईल. माझं मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर बरोबर चर्चा झाली, तर सिरो सर्व्हिलन्स करतायत. तर त्या सिरो सर्व्हिलन्समध्ये
सगळे सॅम्पल्स घेतले जातात. म्हणजे तुमच्या धारावीचे सॅम्पल घेतले जाणार, अपार्टमेंटचे घेतले जाणार, बंगलोजचे घेतले जाणार, मुंबईच्या पूर्ण एरियाचे घेतले जाणार. आणि म्हणून या सॅम्पलिंगमध्ये आपल्याला लक्षात येईल की अँटीबॉडीज ज्याला म्हणू आपण, की जे आपल्याला आजाराला प्रतिबंधक ही शक्ती आहे, जी तर ती कुठे कुठे निर्माण झालेली. तर मला असं खात्रीदायक वाटतं की ह्या सगळ्या स्लम्स एरियामध्ये सिरो सर्व्हेलन्समध्ये अँटीबॉडीज असलेल्यांची संख्या खूप मोठी राहणार आहे. जी मग अँटीबॉडीज कशा येतात किंवा काय येतात, तर त्याच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं की एकतर आजार होऊन गेलेला असतो जी आणि त्याच्यामुळे सुद्धा अँटीबॉडीज डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे त्यांना मग अँटीबॉडीज असल्यामुळे त्यांना ते पॉझिटिव्ह येऊ शकत नाहीत, हाही प्रकार असतो. आणि मग अपार्टमेंट्समध्ये आता नव्याने शिरकाव त्या ठिकाणी होतानीचं चित्र पाहायला मिळतंय कोविडमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमचं हे जे ऑब्झर्वेशन आहे की आता अपार्टमेंट्समध्ये जास्त वाढत आहेत, स्लम्समध्ये स्पॉरॅडिक 10-12 दिसत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. साहेब, दुसरा एक मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला असा अनुभव होता की मॅक्झिमम लोकांना ॲडमिट होण्याच्या संदर्भातली आवश्यकता जास्त लागत होती. आत्ताच्या ट्रेनमध्ये तीव्रता त्याची इतकी नसल्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. परंतु बऱ्याच वेळेला साहेब, होम आयसोलेशनमध्ये मला काहीच त्रास होत नाही म्हटल्यानंतर तो माणूस निष्काळजी राहतो. हा एक भाग. दुसरा भाग, कधीकधी हे लोक बाहेर पण पडताना दिसतात आणि कधीकधी तर हे लोक CCCमधून बाहेर जातात, असंही होऊ शकतं. तर थोडंसं आपण होम आयसोलेशनच्या संदर्भामध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात. कारण आता एका घरामध्ये जर 10 लोक असतील आणि त्याच्यातले जर 6-7 पॉझिटिव्ह असतील आणि 2-3च निगेटिव्ह असतील समजा, तर एकंदरीत त्यांनी काळजी घेताना घरामध्ये त्याचे व्यवस्थापन किंवा घरामध्ये त्याची काळजी कशी घ्यावी आणि बाहेरच्या संदर्भातून प्रिकॉशन्स त्यांनी कशा घ्याव्यात. जिथे छोटं घर आहे आणि जास्त संख्या आहे लोकांची, त्या ठिकाणी एक नक्कीच पाळलं पाहिजे की तिथे ते आयसोलेट होऊ शकत नाहीत. ते अलगीकरण किंवा विलगीकरण त्यांचं होऊ शकत नाही. त्यांनी घरी थांबू नये. त्यांना आयसोलेशन, त्याला खऱ्या अर्थाने सायंटिफिकली आयसोलेशन होणार नाही. बरोबर आहे. म्हणून त्यांनी गव्हर्नमेंटच्या आपल्या CCCमध्ये जाऊनच ॲडमिट व्हावं. करेक्ट. आणि तिथे त्यांची लक्षणं नसले तरी सुद्धा तिथे जाऊन त्यांनी ट्रीटमेंट घ्यावी. ज्या ठिकाणी मोठी घरं आहेत किंवा ज्यांचे अपार्टमेंट्स मोठे आहेत, अपार्टमेंटमधल्या केसेस असतील, तर मला म्हणायचं की सगळ्यात महत्त्वाचं मी एक सांगेल की स्वयंशिस्त आणि त्याच्या बाबतीतलं रूल्स पालन करणं हा फार महत्त्वाचा आहे. घरात जो कोणी पॉझिटिव्ह आला असेल त्यांनी स्वतःला टोटल आयसोलेट केलं पाहिजे. त्याच्या रूममध्येच त्यांनी राहिलं पाहिजे आणि कुठल्याही कारणाने त्यांनी सहज पद्धतीनं आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा इन्फेक्शन होणार नाही याची काळजीच घ्यावी. आणि खाली वगैरे जातात ते तर त्या सोसायटीचे जे ऑफिस बेअरर्स असतात, अध्यक्ष असेल सोसायटीचा, पदाधिकारी असतील, त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की आपल्या अपार्टमेंटमध्ये, आपल्या बिल्डिंगमध्ये किती पॉझिटिव्ह आहेत, कोणत्या कोणत्या फ्लॅटमध्ये आहेत. मग सगळ्यांना त्याचा अलर्ट दिला पाहिजे की बाबा यांनी बाहेर कुठं फिरले तर त्वरेने सांगा आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई किंवा काय असेल ती केली पाहिजे. आणि CCC मधले लोक तुम्ही जे म्हणतायत की जे बाहेर फिरत असतील इकडे तिकडे, तर मग CCCच्या हॉस्पिटलचं ते जिम्मेदारी आहे, अथॉरिटीची जिम्मेदारी आहे की बाहेर अजिबात जाता कामाच नाही. साहेब, आता ह्याचं काही असं आहे का, आता हा जो नवीन स्ट्रेन आलेला आहे, एक जनरली ह्याचा कुठपर्यंत पीक जाऊ शकेल किंवा जिथं जास्त होत आहे तिथं नंतर कमी होऊ शकतात, अशा प्रकारचं काही माहिती आपण देऊ शकाल का? नाही, एक नक्कीच आहे की आता असं मला वाटतं की मागच्या पहिल्या जी काही पीक आला होता त्याच्या तुलनेमध्ये आता सध्या नक्कीच अधिक जास्त संख्या झालेली आहे. जी. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हा जवळजवळ पीकच्याच संदर्भातला अच्छा. विषय आहे बऱ्यापैकी, की आता इथून पुढे आम्ही एक्सपेक्ट करू की एक थोडंफार पुढे मागे जाऊ शकेल, पण त्याच्यानंतर ते खालीच यायला पाहिजे. आपण आता जे गाईडलाईन्स इश्यू केलेल्या आहेत सध्या, जी. की ज्याच्यामध्ये शेवटी हे संसर्ग होतो कशामुळे, की सोशल डिस्टन्सिंग न मेंटेन. बरोबर आहे. बरोबर. गर्दीच्या ठिकाणी त्याचा अधिक परिणाम आपल्याला जाणवतो. बरोबर. म्हणून गर्दी टाळलीच पाहिजे. म्हणून सगळ्या गोष्टी, रेस्टॉरंट आपण 50%वर आणले, ऑफिसेस 50%वर आणले, त्याच्यानंतर मंगल कार्यालय किंवा त्या सगळे धार्मिक स्थळं, राजकीय, सामाजिक सगळ्यांना बंदी आणली. म्हणजे आता सभा व्हायच्या नाहीत कुठंच.
आणि धार्मिक स्थळांवर सुद्धा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन झालंच पाहिजे हे बंधनकारक केलं. अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. मला असं वाटतं की या सगळ्यांचा परिणाम आणि हे जे काय आपण स्ट्रिक्ट मॉनिटरिंग, मास्क घातलंच पाहिजे, तर या बाबतीत पोलीस कारवाई असेल, फाईन्स असतील, ह्या सगळ्यांचा परिणाम मला वाटतं की नक्कीच काही दिवसात ही संख्या आता खाली उतरायला पाहिजेच. आणि मला वाटतं की म्हणजे ह्या एप्रिल महिन्यामध्ये थोडीशी आता संख्या कमी 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 होईल होईल असे अंदाज करूया आपण. आता आपण जे रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत ते रिस्ट्रिक्शन्स तर लोक पाळतात. कुठं नाईट कर्फ्यू असेल, कुठं स्थानिक पातळीवरती पण जे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, काही जनता कर्फ्यू काही काही लोकांनी सॅटर्डे संडे वगैरे ठेवलेले ते पालन करतायत. परंतु थोडीशी भीती लोकांच्या मनामध्ये आहे की ते कम्प्लीट लॉकडाऊन होऊ शकतो का? नाही, लॉकडाऊन हा अगदी अगदी शेवटचा पर्याय आहे, परंतु तो पर्याय आहेच. शेवटी जर आपल्याला ज्यावेळी हॉस्पिटल्सच्या बेड्स पुरत नाहीत, हॉस्पिटल्स पूर्ण फुल भरतायत, अशी परिस्थिती निर्माण होते, औषधांचा आपल्याला पुरवठा कमी पडतोय, डॉक्टरांची संख्या कमी पडते, अशा वेळेस ही जी अगदी वेगाने संसर्ग होत असलेली जी काही चेन आहे ती ब्रेक करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं शेवटी लोक एकमेकाच्या सानिध्यात आल्यानंतरच इन्फेक्ट होत आहेत. तर ते सानिध्यात येण्याचा प्रमाण थांबवणं म्हणजे लॉकडाऊन. तर ते लॉकडाऊन शेवटी जर हे जर लोक आपलं ऐकतच नसतील आणि एवढ्यांदा सांगून सुद्धा रिस्पॉन्ड शेवटी तेवढं पॉझिटिव्हली करत नसतील, तेवढी जी काही लोकांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे की बाबा खरंच सोशल डिस्टन्सिंग मेंटेनन्स करायचं, मास्क शिवाय घराच्या बाहेर पडायचंच नाही, ह्या गोष्टी जर होत नसतील आणि स्प्रेड वाढला तर शेवटी राज्याची ती जबाबदारीच राहील की हातावर हात ठेवून बसून चालणार नाही. ही एवढी डोळ्याची संख्या 30-30 हजाराची बघून किती दिवस बघणार आपण शेवटी. आणि त्यामुळे जर याच्यातून जे व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे, म्हणजे जे 60+ लोक आहेत, जे कोमॉर्बिड लोक आहेत, ज्यांना हायली डायबिटीज आहे, जे ओबीज आहेत म्हणजे जाडजूड आहेत खूप, तर ह्या लोकांना जर कोरोना झाला तर त्यांना दगावण्याची शक्यता खूप जास्त असते. मग शेवटी अमेरिकेमध्ये, इटलीमध्ये काय झालं की जे असे व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे, संख्या वाढली आणि हॉस्पिटलला जागा नाही उपलब्ध झाली, ह्या सगळ्या हा व्हल्नरेबल ग्रुप वारला आणि त्याच्यामुळे त्यांचं पर्सेंटेज डेथचं 5%, 6%, 4-5%, 6%, 7%च्या वर गेलं. ते ह्याच कारणाने. म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी जर अशी परिस्थिती जर ही संख्या वाढतच गेली तर आपल्याला पर्याय राहणार नाही. आता हे इतकं सगळं वाढतंय, शासकीय यंत्रणा इतकी काम करते, त्याच्यात जनरल पब्लिक असेल, स्वयंसेवी संस्था असतील, ह्याला एक जनआंदोलन करण्यासाठी की त्यांनी कुठल्या प्रकारची ती काही लोक कामं करू शकतात किंवा त्यांचा सहभाग आपण कसा घेऊ शकतो, या संदर्भात आपण काही थोडंसं सांगू शकतो? जनतेने स्वयंशिस्त पाळावी. त्यांनी राज्य शासनाने दिलेल्या ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या निर्देश आहेत, ज्या सूचना आहेत, त्याचं तंतोतंत पालन करावं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. NGOजनी या सगळ्या गाईडलाईनचं लोकांमध्ये जाऊन प्रचार प्रसार करणं, लोकांकडून हे करवून घेणं, लोकांना जनजागृती करणं, मला वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. साहेब नमस्कार. आपण खूप चांगल्या पद्धतीने करोनाचा हा जो दुसरा वाढत चाललेला स्ट्रेन आहे त्याच्यामुळे जी संख्या वाढत चाललेली आहे, ही संख्या वाढत जरी असली तरी त्याच्या पाठीमागे किती व्यवस्थित पद्धतीने आपण ह्या संख्येमधून मृत्यूदर कसा कमी होतोय आणि एसिम्प्टमॅटिक लोक कसे जास्त असतात आणि लोकांनी खबरदारी कशी घ्यावी, काळजी कशी घ्यावी, स्ट्रेनचे प्रकार कशा पद्धतीचे असतात आणि त्याचं बिहेवियरच्या संदर्भामध्ये आणि लोकांच्या संदर्भामध्ये आणि पुन्हा लोकांच्या मनामध्ये जे काही इथून पुढे वाढत चाललेलं आहे, तर साधारणतः 1 महिन्याभरानंतर हळूहळू आता ह्याच्यामध्ये कमतरता येईल. आपण पीकच्या जवळपास आहोत अशा प्रकारचा एक आधार आपण लोकांना दिलेला आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आता करोनाचा थोडासा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन जोमाने आपली सगळी कामं सुरू होतील. अशा पद्धतीने आपण सेकंड स्ट्रेनच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य जनतेला जी काही माहिती दिली आहे साहेब, ती खूप महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांचे काही गैरसमज जे ह्याच्यामधून होते ते आता या संदर्भातून निश्चितच दूर होतील आणि ह्याचा उपयोग जनतेला होईल. साहेब, आपण या ठिकाणी येऊन या चर्चासत्रामध्ये या नवीन करोनाचा प्रादुर्भाव ह्या विषयावरती आपण प्रकाश टाकला, याबद्दल मी आपला आभारी आहे. थँक्यू. नमस्कार.